ओम नमो ओंकारेश्वर देवताय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. मंडळी, तानाजी शिवाजी फडतरे हे आपले नेहमीचे जे आहेत आपल्या नियमितपणे व्हिडिओ वगैरे बघणारे, त्याने एक प्रश्न विचारलाय. खूप दिवसापासून सारखं विचारतात, मेसेज करतात की महाराज म्हणले तुम्हाला कोण आहे, नातलं कोण आहे, तुम्ही काय खाता, कधी उठता, तुमची दिनचर्या काय आहे, हे जरा व्हिडिओद्वारे सांगा. तर त्यांना बोललो की बाबा माझं आत्मकथन आहे, त्यामध्ये आहेत अशा माहिती सर्व, पण म्हणले एक छोट्याशा व्हिडिओमध्येच तरी सांगा. तर मी तुमच्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो की मला सर्व नातलग आहेत. आलं लक्षात? मला सर्व नातलग आहेत. समजा आता आईवडील वारलेत, पण बहीण, भाऊ, बायको, मुलं सर्व आहेत. फक्त आता प्रश्न काय आहे, नातलग आहेत पण मला ते मुळात कुणाकडूनच प्रेम भेटलेलं नाही. ना आई वडिलाकडून नाही, की भाऊ बहीण यांच्याकडून नाही, की बायको अथवा मुलं यांच्याकडून प्रेम नावाचं, सहानुभूती म्हणतात ना, ते नाही माझ्याकडे कुणाच. कुणी मला आपलंसं मानलंच नाही, सगळ्यात महत्वाचं. म्हणून मी एकटा राहतो. आलं लक्षात? मला आहेत सर्व, पण ते माझे नसल्यासारखं आहे. फक्त म्हणण्यासाठी मला सर्व नातलग आहेत. कुणीही माझ्यापाशी राहत नाही, कुणी मला प्रेमानं बोलवत नाही, अथवा मी त्यांच्याकडे जात नाही, काय नाही, कुणी कुणाकडे येत नाही, अगर कुणी चार शब्दाने विचारत पण नाही. त्याच्यामुळे मी एकटा आहे. एक गोष्ट. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं, एक तुम्हाला सांगतो सगळ्यांना, ज्या वेळेस माणसाला कुणी नसतं ना, त्यावेळेस देव करायचं सुचतं, देव करायचं. मी तर तसा लहानपणापासूनच करत होतो, पण ज्यावेळेस मी जसा कळता झालो, मोठा झालो, मला समाजातलं इतर नातलगातल्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या की सगळे स्वार्थी आहेत. कुणी आपलं नाहीये, कुणी आपल्यावर प्रेम करू शकत नाही, ना भाऊ ना बहीण, कुणीही मला सहकार्य कुठलंही करू शकत नाहीत. अगर कुणी आपले म्हणणारे कुणी नाही मला, त्यावेळेस म्हणलं फक्त एकच आपलं म्हणणारं म्हणजे देव आहे, आणि तो म्हणजे शंभू आहे माझा. मी म्हटलं ह्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ह्यांच्यावर करून पाहिलं. मी प्रेमाचा भुकेला माणूस होतो. मी सगळ्या भाऊ बहिणी सगळ्यांना प्रेमाचं दाखवलं नाही असं नाही. बायकोवर बी खूप वाटायचं की आपण असं बायकोवरच आपलं प्रेम भरपूर करावं, म्हणजे आपले सर्वस्व असं तसं एक जीवनसाथी, हे पण प्रयोग करून बघितला की बाबा तिच्यावर केल्यानंतर तरी म्हणजे समजा तिसदा, पण तिच्या मुळातच प्रेमाचा ओलावा नव्हता, त्याच्यामुळं तेही मिळालं नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं असतं, विहिरीत असेल तर पावऱ्यात येईल. आपण खूप प्रयत्न करा. मी कुणालाही प्रेम देतो आणि मी व्यावहारिक माणूस आहे. माझं काय म्हणणं असतं की आपण प्रेम दिलं तर त्यानं प्रेम द्यावं, तर अर्थ आहे त्याला. तर ह्या लोकांकडून, नातलगाकडून प्रेम वगैरे भेटला नसल्यामुळे मी एकटा आहे. आलं लक्षात तानाजी? तुमच्या लक्षात आलं का? मी एकटा राहतो, मला कुणी सहकार्य वगैरे नाहीये. आणि एकटा माझं दिनचर्या सांगू का? मी सकाळी आता सध्या थोडंसं उशिरा उठतोय, थोडंसं म्हणजे मला रात्री जागण्यात येईल म्हणून. तरी मी 5 वाजता 4:30 वाजता उठतो, स्नान वगैरे करून जे आपल्या दोन्ही मंदिरातली पूजा अर्चा हे करत असतो. त्यानंतर चहा पाणी होतं, नाश्ता वगैरे काही करत नाही मी. त्याने खाण्याचं पण विचारलंय, मी नाश्ता वगैरे करत नाही. आणि विशेष म्हणजे मी फक्त चहा पितो. आणि एकदा जर वेळ भेटला तर खाऊसं वाटलं तर मी एक टायमाचं खातो, ते थोडंसंच खातो, मर्यादित खातो. एकच टायमाचं, रात्री जेवण वगैरे नसतं माझं. चहा पितो मी. कुठं आले फळं वगैरे तर काही खाण्यात बी येतात थोडेशे, पण असं आवर्जून काही नाही खात. चवमेवा असतं थोडंसं. आणि बाकीचं सर्व गोष्टी स्वयंपाकाच्या नंतर मला सर्व काही येतं स्वयंपाकाला, पण मला खायचं नाही. म्हणतात ना, चणे आहेत पण दात नाहीत आता. तसा प्रकार आहे. ज्यावेळेस दात होते त्यावेळेस चणे नव्हते, आता सर्वच आहे, पण आता नाही करता येत. तर असो, ही माझं खाण्यापिण्याचं तुम्ही विचारलं, ह्या गोष्टी आहेत. आणि संध्याकाळी मला बऱ्याच वेळेस, आता समजा 7ला हे मंत्र जपाला बसावं लागतं.
मंत्रजप दररोज करतो, पूजा अर्चा, आणि कुणाचे आले गेले यांच्यात माझा वेळ जातो, आणि तो वेळ कसा जातो हे मला कळत नसल्यामुळे कुणाशी मला आठवणाचा येण्याचा संबंध येत नाही, काही नाही. आणि तुम्ही मंडळी माझ्यावर खूप खूप प्रेम करताय, म्हणून मी तुम्हाला प्रेमानं बोलतो, आणि मी सुद्धा भरभरून तुमच्यावर प्रेम करतो, कारण तुम्ही करता म्हणून मी करतो. जे कुणीही मला प्रेम दिलं तर मी प्रेम करतोच ना. आता ह्या घरच्या लोकांनी आपल्याला प्रेम दिलंच नाही तर मी का मग करायचं प्रेम त्यांच्यावर? तर लक्षात आलं? तर मी सर्वस्व देव मानतो, देवापाशीच माझं सुख दुःख, मी पण माणूस आहे, मला पण भावना आहेत, सगळं काही आहे. तर मी देवापाशी बोलतो, देवाला सांगतो माझं दुःख, आणि तोच निवारण करतो. आणि तुम्हाला सुद्धा सांगतो की तुम्ही सुद्धा, तुम्हाला जर एकटेपणा वाटत असेल तर तुम्ही देवाचा सहाय्य घ्या. तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी व्हाल. तुम्ही काही माझ्यासारखे महाराज व्हा असं म्हणत नाही मी, पण नामस्मरण वगैरे करत जा. मी महाराज होण्याचं बी एक समजा ह्यातूनच जास्त प्रमाणात मी देवदेवाकडे वळलो. केवळ आपली माणसं आपली राहिली नाहीत, राहिलं म्हणजे सुरुवातीपासूनच नाहीत. जन्मताच मला ही असं भाग्य, दुःखदायी भाग्य म्हणजे कुणाची माया प्रेम नसल्यामुळे ही असं अवस्था झाली. तरी वाईट काही नाही, देवाच्या जवळ गेलो, देव माझा पाठीराखा आहे, आणि तुम्ही माझे आहात. कुणी जरी नसेल मला तर तुम्ही आहेत माझे. ओम नमः शिवाय.